Hello and welcome all of you. In previous lecture of CPC, we started discussion on jurisdiction and that is jurisdiction of civil courts. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण सेक्शन 9 डिस्कस करत होतो. त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय द सूट ऑफ सिव्हिल नेचर तर आपण हे बघत होतो. ठीक आहे. बरेच दिवस आपण लेक्चर नाही झाले. बहुतेक फर्स्ट इयरवाल्यांची एक्झाम नेक्स्ट मंथमध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांचे विषय पूर्ण करायचे होते. त्याच्यामुळे आपले लेक्चर उशिरा झाले थोडे. आणि आपली एक्झाम अशी पण बहुतेक नोव्हेंबरपर्यंत राहू शकते, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या याच्यामध्ये राहू शकते. तर त्याच्यामुळे वेळ आपल्याकडे होता. ठीक आहे. पण बघू आपला सिलेबस जेवढा पटकन हे करता येईल तेवढा पटकन संपवायचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. देन बॅक टू टॉपिक. तर बघा, तर एक तुम्हाला नेमकी कल्पना आली असेल की व्हॉट इज मीन बाय द ज्युरिडिक्शन. ज्युरिडिक्शन इज द ऑथॉरिटी ऑफ कोर्ट टू डिसाइड और ट्राय and decide the matters which is brought in front of the court. ठीक आहे. तर सेक्शन 9 सांगतं की द सिव्हिल कोर्ट हॅज अ पॉवर टू ट्राय ऑल द सिव्हिल सूट्स, ऑल द सूट्स which are the civil nature except the suit which are expressly or impliedly barred. आता मला कळलं असेल की व्हॉट इज द सूट ऑफ सिव्हिल नेचर. सिव्हिल नेचर म्हणजे काय असतं. ठीक आहे. तर इफ एनी राईट गिवन बाय द प्रायव्हेट लॉ इट इज व्हायोलेटेड देन द सूट मे बी अराइज किंवा कॉज ऑफ ॲक्शन तो अराइज होईल. देन सेक्शन 9 फर्दर प्रोव्हाइड दॅट the suit shall not be expressly barred or impliedly barred. आता एक्सप्रेसली बार्ड आणि इम्प्लाइडली बार्ड म्हणजे काय की इफ एक्सप्रेसली बार्ड म्हणजे वेअर द पार्लमेंट मेक एनी लॉ और एनी स्टेट लेजिस्लेशन मेक एनी लॉ अँड फ्रॉम विच द ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट इज रिस्ट्रिक्टेड बाय सच प्रोव्हिजन ऑफ लॉ. ठीक आहे. जर असा एखादी कायदा बनवला असेल की ज्याच्यामुळे जे सिव्हिल कोर्टाचे जे पॉवर आहेत तर ते रिस्ट्रिक्ट केले असतील किंवा एखाद्या विषयावर सिव्हिल कोर्टला पॉवर नाही आहे असं जर त्यांनी रिस्ट्रिक्शन लावलं असेल तर अशा वेळेस आपण काय म्हणायचं तर एक्सप्रेसली बार्ड. फॉर एक्झाम्पल सेक्शन 11 ऑफ CPC प्रोव्हाइड अबाउट द काय सांगतं सेक्शन 11 रेस ज्युडिकाटा. रेस ज्युडिकाटा काय सांगतो की द मॅटर विच इज already decided by the court of competent jurisdiction then such court shall not try the same matter. ठीक आहे. तर जे एखादी मॅटर जर ऑलरेडी डिसाईड झाले असेल ऑन द मेरिट बाय द कॉम्पिटंट कोर्ट देन द सिव्हिल कोर्ट हॅज नो ज्युरिडिक्शन टू ट्राय द सच मॅटर अगेन. ठीक आहे. तर अपील होऊ शकते त्याची. अपीलमध्ये काही हे पण नाही. पण जेव्हा सेक्शन 11 आपण शिकू त्यावेळेस आपण डीपमध्ये बघू. पण काय की जर ते सूट जे आपण ओरिजिनल याच्यावर ठेवतोय, जी फर्स्ट इन्स्टंटला ज्या कोर्टामध्ये ठेवतोय आपण त्याला किंवा ज्या याच्यामध्ये इन्स्टिट्यूट करतोय तर अशा कोर्टला ते पॉवर राहणार नाही हे सांगतं सेक्शन 11. त्याप्रमाणे आर्टिकल 262 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ते काय सांगतं की वेअर द डिस्प्यूट बिटवीन इंटर स्टेट डिस्प्यूट जे असतील वॉटर डिस्प्यूट वगैरे तर त्याच्यात कोर्टाला पॉवर नसेल तर ते ट्रिब्युनलकडे जाईल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं एक्सप्रेसली बार्ड बाय द प्रोव्हिजन ऑफ लॉ. नंतर द सेकंड इज इम्प्लाइडली बार्ड. तर इम्प्लाइडली बार्ड म्हणजे काय तर इम्प्लाइडली बार्ड मीन्स द ज्युरिडिक्शन बार्ड बाय द प्रिन्सिपल ऑफ लॉ. ठीक आहे. एखादी जनरल प्रिन्सिपल ऑफ लॉ असेल तर त्याच्यामुळे ते बार्ड केलेलं असेल. फॉर एक्झाम्पल बघा ही रिकव्हरी कॉस्ट इन क्रिमिनल केसेस. आता क्रिमिनल केसेसमध्ये काय असतं तर पनिशमेंट होते किंवा काय होते. आता तुम्ही तरी कॉस्ट मागू शकता का याने माझा हात मोडला तर याला पनिशमेंट काय राहू द्या बाकीचं पण मला माझे पैसे भरून द्या किंवा काय करून द्या असं काही नाही. द रिकव्हरी ऑफ कॉस्ट इन क्रिमिनल केसेसमध्ये हे नाही करतात. ठीक आहे. तर आता पुढचा मुद्दा येतो की एक्सक्लुजन ऑफ ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट्स. आता एवढं सोपं आहे का की सिव्हिल कोर्टाचं ज्युरिडिक्शन काढून घ्यायचं. आता सेक्शन 9 तर किती त्याला पॉवर देत आहे की द सिव्हिल कोर्ट हॅज अ पॉवर टू ट्राय ऑल द मॅटर्स ऑफ सिव्हिल नेचर. बरोबर. मग एक साधं एक्सप्रेसली बार्ड किंवा इम्प्लाइडली बार्ड असं करून आपण त्याचं ज्युरिडिक्शन काढून घेऊ शकतो का.
एवढं सोपं आहे का हे की सिव्हिल कोर्टाचं ज्युरिडिक्शन काढून घेणं? तर नाही. तर आपण जेवढं समजतो ते एवढं सोपं नाही आहे. कारण सेक्शन 9 काय सांगताय? सेक्शन 9 तुम्हाला खूप वास्ट पॉवर देत आहे, सिव्हिल कोर्टाला खूप वास्ट पॉवर देत आहे. सेक्शन 9 सांगतं की द सिव्हिल कोर्ट हॅज अ पॉवर टू ट्राय ऑल द मॅटर्स विच आर ऑफ सिव्हिल नेचर. आणि ते पुढे आहेत की द विच आर नॉट एक्सप्रेसली ऑर इम्प्लाइडली बार्ड, बरोबर. बट सच बार्ड, जर ते बार्ड केलेलं आहे, इट इज नॉट क्लिअर अँड ॲम्बिग्युअस. इट इज क्लिअर अँड ॲम्बिग्युअस. जर ते क्लिअर नसेल, ठीक आहे, किंवा संदिग्ध असेल, तर अशा वेळेस काय मग? तर अशा वेळेस जरी बार्ड केलेलं असेल तरी पण त्या सिव्हिल कोर्टाला पॉवर असते ते डिसाईड करण्याची. म्हणजे पार्लमेंटने जरी एक लॉ बनवलेला असेल ज्याच्याद्वारे सिव्हिल कोर्टाला ती पॉवर त्यांनी एक्सप्रेसली हे करून घेतली असेल, काढून घेतली असेल, अँड इफ द पॉवर विच इज given to any administrative tribunal or statute, it is not clear or it is ambiguous, then the civil court has a power to try such matter. याच्यावर एक महत्त्वाची केस आहे, खूप लँडमार्क जजमेंट, धुलाबाई वर्सेस स्टेट ऑफ MP. इट इज हेल्ड इन 1968. तर धुलाबाईच्या केसमध्ये कोर्टाने काय हेल्ड केलं की इवन दो the statute made by the parliament or state legislation barred expressly barred the jurisdiction of civil court, and if such statute is ultra virus म्हणजे it is unconstitutional, if the established court under this statute is also an unconstitutional. ठीक आहे, जर ते कोर्ट अनकॉन्स्टिट्युशनल असेल किंवा ते अल्ट्रा व्हायरस असेल किंवा दो इटसेल्फ स्टॅट्यूट इज अल्ट्रा व्हायरस. समजा दोघी कॉन्स्टिट्युशनल आहेत, कोर्ट पण कॉन्स्टिट्युशनल आहे आणि स्टॅट्यूट पण लिगल आहे किंवा आपण त्याला कॉन्स्टिट्युशनल आहे समजू, ठीक आहे. बट इफ द सच स्टॅट्यूट डज नॉट प्रोव्हाइड द ॲडिक्वेट रेमेडी, ठीक आहे, and if court or tribunal violate the rule of statute which is stated in that such particular act, and if such court violate the fundamental principles of natural justice, तर अशा वेळेस even though the barred the jurisdiction of civil court is barred, then also the such jurisdiction inferred by the civil court. तर अशा वेळी सुद्धा सिव्हिल कोर्ट काय करेल, तर ते मॅटर त्याला चालवायचा अधिकार राहील इवन दो द ज्युरिडिक्शन इज बार्ड बाय द एक्सप्रेसली बाय स्टॅट्यूट. ठीक आहे, तर हे झालं तुमचं की एक्सक्लुजन ऑफ सिव्हिल ज्युरिडिक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर एक लॅक ऑफ ज्युरिडिक्शन आणि इरेग्युलर एक्सरसाइज ऑफ ज्युरिडिक्शन म्हणून एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तर लॅक ऑफ ज्युरिडिक्शन म्हणजे काय आणि इरेग्युलर एक्सरसाइज ऑफ ज्युरिडिक्शन म्हणजे काय? Lack of jurisdiction means the court has no power or has no authority to consider or try the matter or decide the matter. आता lack of jurisdiction मध्ये काय आहे की त्या कोर्टाला पॉवरच नाही ते मॅटर चालवायच्या. फॉर एक्झाम्पल द सिटी स्मॉल कॉज कोर्ट्स किंवा स्मॉल कॉज कोर्ट्स आहेत, तर त्यांना स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि द सूट रिलेटिंग टू द इम्युएबल प्रॉपर्टी, तर हे चालवायचा अधिकार नसतो, बरोबर. तरी पण त्यांनी ते सूट चालवले. ठीक आहे, तर हे काय झालं, लॅक ऑफ ज्युरिडिक्शन. कारण त्यांना ज्युरिडिक्शन नाहीच आहे तरी पण ते काय करतात, ते एक्सरसाइज करताय, तर हे झालं लॅक ऑफ ज्युरिडिक्शन. सेकंड आहे इरेग्युलर एक्सरसाइज ऑफ ज्युरिडिक्शन. आता इरेग्युलर एक्सरसाइज ऑफ ज्युरिडिक्शन मध्ये काय की द कोर्ट हॅज अ ज्युरिडिक्शन, कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे, बट इट इज इरेग्युलरली एक्सरसाइज बाय सच कोर्ट. तर ते ज्युरिडिक्शन आहे ते काय झालं, इरेग्युलर एक्सरसाइज झालं. मीन्स समजा आता एखाद्या ठिकाणी जर कोर्टाला फक्त 5 लाखपर्यंत कंपन्सेशन द्यायचा अधिकार असेल फॉर एक्झाम्पल, आणि कोर्टाने त्याला 10 लाख हे देऊन टाकलं, काय देऊन टाकलं, कंपन्सेशन देऊन टाकलं. आता कंपन्सेशन नाही द्यायचं किंवा कंपन्सेशन द्यायचं, आता हे पॉवर आपण त्या कोर्टाला दिलेले आहेत, कितीही द्यायचं त्याचं पण आपण ज्युरिडिक्शन दिलेलं आहे 5 लाख. बट इवन दो द कोर्ट ग्रांट, तर काय कंपन्सेशन किती, त्याला 10 लाख ग्रांट करून टाकलं कंपन्सेशन, बरोबर.
तर मग अशा वेळेस काय, तर अशा वेळेस तरी काय होतं की इरेग्युलर एक्सरसाइज ऑफ ज्युरिडिक्शन, या केसला आपण काय म्हणू की इरेग्युलर एक्सरसाइज ऑफ ज्युरिडिक्शन, म्हणजे ज्युरिडिक्शन आहे पण ते इरेग्युलरली एक्सरसाइज केलेलं आहे, बरोबर. देन व्हॉट इज द इफेक्ट ऑफ लॅक ऑफ ज्युरिडिक्शन अँड इरेग्युलर एक्सरसाइज ऑफ ज्युरिडिक्शन. आता लॅक ऑफ ज्युरिडिक्शन, त्याला कोर्टाला ज्युरिडिक्शन नव्हतंच तरी पण त्याने हे केलं, काय केलं की डिसाईड करून टाकलं मॅटर. इन दिस पर्टिक्युलर केस, तर ती जे डिक्री असेल कोर्टाने पास केलेली ती जजमेंट किंवा डिक्री असेल तर इट इज नल अँड वॉइड, तर त्याला कोणताच इन्फोर्समेंट नसेल, ते ॲब इनिशियो वॉइड असेल, ठीक आहे. आणि इरेग्युलर एक्सरसाइज ऑफ ज्युरिडिक्शन म्हणजे काय की आता इरेग्युलर एक्सरसाइज ऑफ ज्युरिडिक्शन त्यांनी हे केलेलं आहे, ज्युरिडिक्शन हे इरेग्युलर एक्सरसाइज केलेलं आहे, 10 लाख कंपन्सेशन देऊन टाकलं, इवन दो द कोर्ट हॅज पॉवर टू ग्रांट अप टू 5 लाख कंपन्सेशन. देन दिस इरेग्युलरिटी सेटल इन द अपील और रिव्हिजन, तर याला अपीलमध्ये किंवा रिव्हिजनमध्ये सेटल करता येईल. अँड इफ सच अपील और रिव्हिजन इज नॉट अवेलेबल, किंवा जर अशा केसमध्ये जर रिव्हिजन किंवा अपील अवेलेबल नसेल, देन इट इज अ फायनल, इवन दो द कोर्ट, त्या कोर्टाने जरी इरेग्युलर एक्सरसाइजिंग ऑफ ज्युडिक्शन केलेलं आहे तरी, ठीक आहे, तरी सुद्धा ते मॅटर काय राहील, फायनल राहील. पण लॅक ऑफ ज्युडिक्शन मध्ये काय, तर लॅक ऑफ ज्युडिक्शन मध्ये तर ते जे मॅटर असतं ते नल अँड वॉइड असतं, ठीक आहे. देन इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज ज्युरिडिक्शन अँड कन्सेंट. आता कन्सेंटचा आणि ज्युरिडिक्शनचा काय फरक होतो की आता आपण समजलं दोन व्यक्ती आहेत ए आणि बी, दोघांमध्ये काय झालं, जमिनीवरून वाद झाला, एक राहतो मुंबईला एक राहतो नाशिकला, आणि दोघांनी विचार केला की आपल्याला एक तर मुंबईला, आणि प्रॉपर्टी आहे कुठे, प्रॉपर्टी आहे पुण्याला, बरोबर. आणि दोघांनी विचार केला की एक तर आपण काय करू, एक तर तुला पण पुण्याला यावं लागेल, मला पण पुण्याला यावं लागेल नाशिकहून, आणि तुला मुंबईहून. तर मी एक काम करू, आपण काय करू की ती पुण्याची प्रॉपर्टी तरी राहू देत, तर आपल्या जवळ जिथं पडेल ना, म्हणजे पुण्यापासून मुंबईपासून आणि नाशिकपासून जे जवळचं अंतर पडतं आहे आपल्याला, आपण त्या ठिकाणी आपण ते सूट हे करू, ट्राय करू. आता ज्यावेळेस आपण सेक्शन 16 ऑनवर्ड्स बघू त्यावेळेस तुम्हाला कळेल की सूट कुठे इन्स्टिट्यूट करायची, बरोबर. तर त्याच्यावर कोर्टाला ज्युरिडिक्शन असतं, बरोबर. पण या केसमध्ये आता काय सांगताय की विथ द कन्सेंट, आपण कन्सेंटने काय करू की ज्या कोर्टाला ज्युरिडिक्शन नाही आहे तर त्याला कन्फर करू, होईल का असं, नो. तर जर कोर्टाला ज्युरिडिक्शन नसेल, देन नो इस्टॉपल और कन्सेंट मे बी कन्फर्ड ऑन द ज्युरिडिक्शन ऑन द कोर्ट. तर तुमची कन्सेंट किंवा इस्टॉपल, तर हे तुम्हाला कोर्टाला ज्युरिडिक्शन कन्फर करू देत नाही, ठीक आहे, जर त्याला ज्युरिडिक्शन नसेल तर. इन द केस ऑफ ए आर अंतुले वर्सेस आर एस नाईक, ए आर अंतुले वर्सेस आर एस नाईक, खूप मोठी केस आहे. तर या केसमध्ये कोर्टाने हेड केलं की इफ कोर्ट डज नॉट पजेस द ज्युरिडिक्शन, देन कोर्ट शल नॉट कन्फर द ज्युरिडिक्शन ऑन इट. म्हणजे जर कोर्टाला ज्युरिडिक्शन नसेल त्या मॅटरमध्ये, तर कोर्टाने स्वतःला सांगून नाही घ्यायचं की या केसमध्ये मला ज्युरिडिक्शन आहे म्हणून, ठीक आहे. अँड समजा आता एखादी केस आहे की ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त कोर्टांना ज्युरिडिक्शन येत आहे. फॉर एक्झाम्पल आता ए आहे, ए हा प्लेंटिफ आहे आणि त्याला 3 डिफेंडंट आहेत, बरोबर. 3 व्यक्तींच्या विरुद्ध 3 लोकांची एक फर्म होती, तर त्याच्यापैकी ते तिघी राहतात पुण्याला, फर्म रजिस्टर आहे मुंबईला, आणि ए राहतो नाशिकला. आता ए आता फ्री आहे की तो मुंबईला किंवा पुण्याला दोघांपैकी एक ठिकाणी हे करू शकतो, सूट इन्स्टिट्यूट करू शकतो. पण त्याला वाटलं की पुण्यापेक्षा आपल्याला मुंबई जवळ पडतंय, मग त्याने हे केलं, डिफेंडंटने त्याच्यासोबत स्वतःने हे करून घेतलं, करार केला आणि सांगितलं की आपण आपलं काय आहे की ते जे ज्युरिडिक्शन आहे
तर ते आपण कुठेही करू, तर मुंबईला ट्राय करू. ठीक आहे, मुंबईला ते केस फाईल करू. तर अशा वेळेस मुंबईच्या कोर्टाला ज्युडिशियन भेटतं. बट वेन द सेम मॅटर द मोर दॅन वन कोर्ट पजेस ज्युडिशियन ऑन सेम पर्टिक्युलर मॅटर. दुसरे एक्झाम्पल बघा. आता कंझ्युमर एखादी वेळेस कंझ्युमरचे असेल, तुम्ही जर एखादी वस्तू बघितली असेल तर तिथं स्पेसिफिकली लिहिलेलं असतं की जर काही मॅटर असले या संबंधित, काही लिगल प्रोसिडिंग असतील, तर त्या कुठे हे होतील, इन्व्हॉल्व होतील, तर त्या होतील जिथे ती गुड्स मॅन्युफॅक्चर झालेले आहे तिथं, म्हणजे त्यांना ते कन्व्हिनियन्स पडेल. बरोबर. तर अशा वेळेस तुम्ही ज्यावेळेस ती वस्तू विकत घेताय, तर विथ द प्रिझम्पशन असं आहे की तुम्हाला त्या कंडिशन, टर्म अँड कंडिशन मान्य आहेत म्हणून. आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या याच्यामध्ये एखादी फॉल्ट आढळला वस्तूमध्ये, अँड इफ यू वॉन्ट टू इन्स्टिट्यूट अ सूट अगेन्स्ट दोज रॉंग डोअर, किंवा त्या जो मालिक असेल त्याच्या विरुद्ध जर तुम्हाला गुन्हा नोंद आपल्या हे करायचं असेल, सूट दाखल करायची असेल, तर तुम्हाला त्याच ठिकाणी सूट दाखल करावी लागेल. ठीक आहे, इवन दो द कॉज ऑफ ऍक्शन अरोज ॲट द पर्टिक्युलर प्लेस. ठीक आहे. तर अशा वेळेस बाय ॲग्रीमेंट तुम्ही काय करू शकतात, तर दोन कोर्टाला जर त्याच्यात ज्युडिशियन येत असेल तर एक कोर्टाचं ज्युडिशियन तुम्ही घेऊ शकता. बरोबर. तर हे झालं तुमचं ज्युरिडिक्शनचं. देन द अनदर इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज पॉवर टू ट्रान्सफर ऑफ सिव्हिल सूट्स. ठीक आहे. सेक्शन 22, 23, 24 and 25 of Civil Procedure Code provide about the power of transfer civil suits. आता हे पॉवर सेम आहेत. तुम्ही जर क्रिमिनल केसेसमध्ये बघितलं, ज्यावेळेस आपण क्रिमिनल प्रोसिजर करू त्यावेळेस तुम्हाला कळेल की ज्या क्रिमिनल प्रोसेस आहेत, क्रिमिनल ट्रायल्स आहेत, तर त्या पण ट्रान्सफर करता येतात. तर ॲज पर सेक्शन 22 to 25 these are the powers of the courts to transfer the civil suits. Section 22 provide that where the suit is instituted more than one courts, then apply to the court. ज्या वेळेस एखादी सूट दोन किंवा दोनपेक्षा जास्त कोर्टांमध्ये इन्स्टिट्यूट केलेली असेल, आता ते जर दोन किंवा दोन याला जर येत असेल, ज्युडिशियन जर भेटत असेल कोर्टाला, तर अशा वेळेस काय होऊ शकतं की दोन किंवा दोन पेक्षा जास्त कोर्टामध्ये ती केस इन्स्टिट्यूट केली जाऊ शकते किंवा केली जात असेल, तर अशा वेळेस द पार्टी, तर पार्टी याच्यात कोण राहील, मग डिफेंडंट राहील. डिफेंडंट शॅल अप्लाय टू द कोर्ट विथ द नोटीस टू अपोजिट पार्टी. ठीक आहे. तर with the notice to opposite party apply to the court and pray that the all suits consolidated and at one place. जर त्या सेम कॉज ऑफ ऍक्शन असतील किंवा सेम पार्टीज असतील तर त्या एकत्र आणा. बरोबर. तर अशा वेळेस त्याला इसेन्शियल गोष्ट काय आहे की त्याने ती अपोजिट पार्टीला नोटीस दिली पाहिजे अँड ते कोर्टाला अप्लाय केलं पाहिजे. आता सेक्शन 22 कोणत्या कोर्टाला अप्लाय करायचं ते सांगत नाही, तर ते सांगतं आपल्याला सेक्शन 23. आता सेक्शन 22 खाली जे आपण ऍप्लिकेशन करतोय की ज्या ज्या सगळ्या सूट आहेत ते एकत्र आणा, तर ते आपण कोणत्या कोर्टाला करू शकतो. इफ दोज कोर्ट्स आर सिच्युएटेड अंडर द सेम अपिलेट कोर्ट. आता त्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त कोर्टांचं अपिलेट कोर्ट एकच असेल, देन such application shall be made to the appellate court. तर जे असं ऍप्लिकेशन आहे तर ते अपिलेट कोर्टला करायचं. ठीक आहे. इफ such courts which are situated within the jurisdiction of different appellate courts. आता बघा, आता जे कोर्ट आहेत, आता समजा की आता रत्नागिरीमध्ये खेड म्हणून आहे, खेड आणि अजून एखादी कोर्ट असेल समथिंग, आता मला नेमकं खेड इथे कोर्ट कोणते कोर्ट येते माहिती नाही, एक खेड कोर्ट पकडा आणि एक दुसरं असेल, तर दोघांचे अपिलेट कोर्ट कोणतं आहे, तर रत्नागिरी अपिलेट कोर्ट आहे. तर अशा वेळेस आपण कुठे ऍप्लिकेशन करू, रत्नागिरीच्या अपिलेट कोर्टला ऍप्लिकेशन करू. ठीक आहे. अँड इफ इन द केस वेअर द सूट वेअर इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट
आर सिच्युएटेड विदिन द डिफरंट ज्युरिडिक्शन ऑफ कोर्ट्स और डिफरंट ज्युरिडिक्शन ऑफ अपिलेट कोर्ट्स. समजा एक आहे पुण्याला, एक केस फाईल केलेली आहे पुण्याला, एक आहे रत्नागिरीला, एक आहे मुंबईला. देन अशा वेळेस काय मग, द ऑल ऑफ द कोर्ट्स आर सिच्युएटेड अंडर द डिफरंट ज्युरिडिक्शन ऑफ अपिलेट कोर्ट्स किंवा सबऑर्डिनेट टू डिफरंट अपिलेट कोर्ट्स. बरोबर. तर अशा वेळेस तर ते ॲप्लिकेशन कोणाला करायचं, ते हायकोर्टाला ॲप्लिकेशन करायचं. देन द ॲप्लिकेशन शल बी मेड टू द हायकोर्ट. ठीक आहे. तिसरी केस असते की इफ द अपिलेट कोर्ट्स किंवा ज्या जे कोर्ट्स आहेत ते सिच्युएटेड विदिन द डिफरंट हाय कोर्ट्स. ठीक आहे. तर समजा एक आहे गुजरातला, एक आहे कर्नाटकला आणि एक आहे महाराष्ट्रामध्ये. अशा 3 ठिकाणी सेम कॉज ऑफ ॲक्शन, सेम पार्टीज हे केलेले आहेत, सूट इन्स्टिट्यूट केलेले आहेत. अशा वेळेस मग कोणाला ॲप्लिकेशन करायचं, तर अशा वेळेस ॲप्लिकेशन करायचं की ज्या ठिकाणी आपण सूट दाखल केलेला आहे तर त्या हायकोर्टाला. ठीक आहे. Then section 25 section 24 provide about the power of high court and district court to transfer the suit after the application to the appellate court. आता appellate court district court राहू शकतं आणि high court राहू शकतं. बरोबर. तर अशा वेळेस from the at any stage transfer the suit without the notice. ठीक आहे. तर high court किंवा district court transfer the suit at any stage, कोणत्याही स्टेज पासून ते ट्रान्सफर करू शकतात विथ ऑर विदाउट द नोटीस टू द अपोजिट पार्टी. अपोजिट पार्टीला नोटीस देतील, नाही देतील, काही नाही. ठीक आहे. देन सच पॉवर ऑफ डिस्ट्रिक्ट कोर्ट और हाय कोर्ट टू ट्रान्सफर एनी सूट. ठीक आहे. तर ते एनी सूट तुम्ही बघितलं की ते एनी स्टेज पासून होऊ शकतं अँड इट कन्सिस्ट द एनी प्रोसिडिंग. ठीक आहे. तर ते कोणतीही प्रोसिडिंग होऊ शकते, एक्झिक्युशन जरी असेल तरी पण ते ट्रान्सफर करता येतं. ठीक आहे. अंडर सेक्शन 24. सेक्शन 25 प्रोव्हाइड द सुप्रीम कोर्ट पॉवर टू ट्रान्सफर द केसेस. आता सुप्रीम कोर्टाला वाटलं एखाद्या पार्टीने अप्लाय केलं किंवा इवन दो द सुप्रीम कोर्ट टेक कॉग्निझन्स ऑफ सुमोटो किंवा सुमोटो म्हणजे स्वतःहून केलेलं. इफ सुप्रीम कोर्ट टेक सुमोटो ॲक्शन or if any party make an application for the purpose of transfer of such suit from one place to another place, and such application shall be supported by affidavit. ठीक है. Then if Supreme Court found that it is necessary for the purpose of end of justice, then the Supreme Court is entitled to transfer the such suit from one place to another place. And if such Supreme Court found that such application is fictitious or malicious, then the Supreme Court has the power to impose a fine which shall not be exceed than 2000 rupees. ठीक आहे. जर असं ॲप्लिकेशन जर EBCU किंवा कोलिजिव्ह वाटलं असेल सुप्रीम कोर्टाला, then Supreme Court dismiss the application and also impose a fine to the applicant, and such fine shall not be exceed than the 2000 rupees. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. Then the important topic that the foreign judgment, section 2 subclause 5 subclause 6, section 13, 14, 44A of CPC and section 86 of Evidence Act which is deals with the foreign judgment. ठीक आहे. तर सेक्शन 2.5 सांगतं की व्हॉट इज मीन बाय द फॉरेन कोर्ट. द फॉरेन कोर्ट मीन्स द कोर्ट विच इज सिच्युएटेड आउटसाइड द इंडिया. ठीक आहे. अँड द फॉरेन जजमेंट मीन्स द जजमेंट विच इज प्रोनाउन्स बाय द फॉरेन कोर्ट. फॉरेन कोर्ट इट इज कॉल्ड एज अ फॉरेन जजमेंट. तर ही सोपी डिफिनेशन आहे खूप, सेक्शन 2 सबक्लॉज 5 अँड सबक्लॉज 6 मध्ये दिलेली. बरोबर. तर सेक्शन 13 काय सांगतं की समजा वेअर एनी मॅटर इज डायरेक्टली adjudicated between the same parties. ठीक आहे.
तर एखादी मॅटर जे डायरेक्टली ॲड्ज्युडिकेटेड केलेलं असेल तर याच्यावर बिटवीन द सेम पार्टीज और अंडर whom any one of them claim litigating under the same title. तर ते सेम टायटल मध्ये किंवा सेम पार्टीज मध्ये एखादी मॅटर डायरेक्टली ॲड्ज्युडिकेटेड केलेलं असेल देन द फॉरेन जजमेंट शल बी डीम ॲज अ कन्क्लुझिव्ह जजमेंट. ठीक आहे, तर ते कन्क्लुझिव्ह समजायचं. तर त्यांच्यामध्ये जे काही मुद्द्यावर ते जजमेंट पास झालं असेल देन सच जजमेंट शल बी कन्क्लुझिव्ह समजायचं. अँड सच जजमेंट तर जजमेंट काय म्हणून ॲप्लिकेबल होईल तर ते रेस ज्युडिकाटा म्हणून ॲप्लिकेबल होईल. तर रेस ज्युडिकाटा म्हणजे कसं ॲप्लिकेबल होईल तर समजा आता एखादी लेडीज आहे, त्यांच्यामध्ये त्यांचं लग्न झालं बाहेर देशात. ठीक आहे, त्यांनी काय केलं की बाहेर देशामध्ये काय केलं डिवॉर्स पिटिशन फाईल केली. तिकडे त्यांचा डिवॉर्स झाला त्यांच्या एक्झिस्टिंग लॉजवर. मग ती बाई भारतात येऊन गेली. बाईला दिसं वाटलं की भारतामध्ये तर 2-4 कायदे आपण जास्त लावू शकतो. तर मग तिने परत काय केलं सूट दाखल केलं. बरोबर. तर अशा वेळेस जो समोरचा व्यक्ती आहे म्हणजे तो हजबंड तर तो डिफेन्स घेऊ शकतो की हे मॅटर ऑलरेडी ॲड्ज्युडिकेटेड झालेलं आहे देन अँड इट इज कन्क्लुझिव्ह ॲज पर सेक्शन 13. ठीक आहे, तर अशा वेळेस काय तर ते रेस ज्युडिकाटा म्हणून त्याला ॲप्लिकेबल होईल. बट ऑलवेज सच जजमेंट इज नॉट अ कन्क्लुझिव्ह. बाकी कशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ते कन्क्लुझिव्ह नसतं. तर अशा कोणत्या कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये ते कन्क्लुझिव्ह नसतं. वेअर इट इज नॉट बीन प्रोनाऊन्स बाय द कोर्ट ऑफ कॉम्पिटंट ज्युरिडिक्शन. समजा जर एखाद्या कॉम्पिटंट ज्युरिडिक्शनच्या कोर्टने जर त्याला प्रोनाऊन्स केलं नसेल तर, किंवा द मॅटर विच इज नॉट डिसाइडेड ऑन द मेरिट ऑफ द केस. जर ते मेरिट ऑफ द केसवर डिसाईड केलेलं नसेल. इफ द कोर्ट इनकरेक्ट or take incorrect view of international law or refuse to any recognized law which is in India. त्याच्यानंतर if such judgment obtained by fraud or against the natural justice or it is founded that it is found on breach of any law in force in India. तर अशा काही गोष्टी असतील तरच ते जजमेंट कन्क्लुझिव्ह नसेल. ठीक आहे, अदरवाइज the such a judgment shall be considered as a conclusive. ठीक आहे, त्याच्यानंतर सेक्शन 14 प्रिझम्पशन हे देतं की इफ द सर्टिफाईड कॉपी ऑफ फॉरेन जजमेंट जर प्रोड्यूस केली एखाद्या कॉम्पिटंट याच्यामध्ये तर कोर्ट शल प्रिझ्युम दॅट द जजमेंट वॉज प्रोनाऊन्स बाय द कोर्ट ऑफ कॉम्पिटंट ज्युरिडिक्शन. प्रिझम्पशन म्हणजे एक बर्डन ऑफ प्रूफ असतं. बरोबर. तर प्रिझम्पशन काय करतं की फक्त बर्डन ऑफ प्रूफ शिफ्ट करतं फ्रॉम वन पार्टी टू अनदर पार्टी. ज्यावेळेस तुम्ही एव्हिडन्स शिकाल त्यावेळेस ते डीपमध्ये बघू आपण. तर बघा की बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे नेमकं काय. बर्डन ऑफ प्रूफ मीन्स इट इज अ बर्डन. ओझं कशाचं ओझं तर ते प्रूफ करायचं, सिद्ध करायचं ओझं. ठीक आहे, आता समजा जर हे नसतं प्रिझम्पशन नसतं तर कोर्टाला किती हे झाले असते त्रास सहन करावा लागला असं. बघा फॉर एक्झाम्पल प्रिझम्पशन काय सांगतंय की कोर्ट शल प्रिझ्युम अपॉन अ प्रोडक्शन ऑफ एनी डॉक्युमेंट purporting to be certified copy of the foreign judgment then such judgment was pronounced by the court of competent jurisdiction. आता हे सांगतंय की जर सर्टिफाईड कॉपी जर त्याची जजमेंटची हे केली तर असं समजायचं की ते जजमेंट कॉम्पिटंट कोर्टाने काय केलेलं आहे तर ते प्रोनाऊन्स केलेलं आहे. ठीक आहे, आता हे प्रिझम्पशन कोणावर आलं तर ते जी पार्टी जी ऑपोजिट पार्टी आहे तर त्याच्यावर आलं. जर त्या पार्टीला म्हणायचं असेल की ते जजमेंट कॉम्पिटंट ज्युडिशनच्या कोर्टने केलेलं नाही आहे तर ते त्याने सिद्ध करायचं. मग नाहीतर तोपर्यंत कोर्ट काय धरून चालेल की हे जजमेंट कॉम्पिटंट ज्युडिशनच्या जे कोर्ट होतं त्याने प्रोनाऊन्स केलेलं आहे. ठीक आहे.
आणि जर काही अदरवाईज असेल तर मग ते पार्टीला प्रूव्ह करावं लागेल, बरोबर. तर हे असं प्रिझम्पशनचं काम. आता सेक्शन 44A प्रोव्हाइड अबाउट द एक्झिक्युशन ऑफ फॉरेन जजमेंट. आता ते फॉरेन जजमेंट कसं एक्झिक्यूट करून घ्यायचं, तर त्याचे दोन टाइप्स आहेत. एक आहे ॲज पर द सूट विच इज इन्स्टिट्यूट विदिन द 3 years ऑफ द प्रोनाउन्समेंट ऑफ जजमेंट, आणि सेकंड आहे की डायरेक्ट एक्झिक्युशन प्रोसिडिंग सुद्धा आपण फाईल करू शकतो कोर्टामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 86 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट ऑल्सो प्रोव्हाइड प्रिझम्पशन. समजा जर एखादी सर्टिफाईड कॉपी ऑफ फॉरेन जजमेंट प्रोड्यूस इन द कोर्ट ऑफ इंडिया, then court may presume it is genuine and accurate. इथं may presume आहे वरती shall presume आहे, ठीक आहे. तर कोर्टाने काय प्रिझ्युम करायचं की ती सर्टिफाईड कॉपी जी आहे ती जेन्युइन आहे, ॲक्युरेट आहे. अँड इफ सच अ कॉपी इज नॉट जेन्युइन अँड ॲक्युरेट, देन द बर्डन ऑफ प्रूफ लाईज ऑन द पर्सन, द अपोजिट पार्टी. किंवा जो सांगतोय की ते असे पार्टीवर जाईल की जो पार्टी सांगते की हे काय आहे, की हे जे जजमेंट आहे ते जेन्युइन नाही किंवा ॲक्युरेट नाही आहे, तर ते कोणावर जाईल, समोरच्या पार्टीवर जाईल, ठीक आहे. तर हे झालं तुमचं फॉरेन जजमेंट बद्दल. नंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे की प्लेस ऑफ सुईंग, की ज्युरिडिक्शन कुठं भेटतं, कोणत्या कोर्टाला ज्युरिडिक्शन भेटतं. आता प्लेस ऑफ सुईंग सेक्शन 16 to 21A बाय अमेंडमेंट ॲड झालेला आहे. तर प्लेस ऑफ सुईंग म्हणजे की ॲट अ फर्स्ट इन्स्टंटला तुम्ही कुठं सूट हे करू शकतात किंवा कुठं सूट दाखल करायला पाहिजे, ठीक आहे. तर सेक्शन 15 सांगतं की एव्हरी सूट शेल बी इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट ऑफ द लोएस्ट ग्रेड कॉम्पिटंट टू ट्राय इट. सेक्शन 15 काय सांगतं तुम्हाला की एव्हरी सूट शेल बी इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट ऑफ द लोएस्ट ग्रेड कॉम्पिटंट टू ट्राय इट. सगळ्यात आधी ज्या कोर्टाला ज्युरिडिक्शन असेल तर त्याच कोर्टामध्ये ते तुमची सूट दाखल झालं पाहिजे, ठीक आहे. सेक्शन 16 प्रोव्हाइड अबाउट द सूट टू बी इन्स्टिट्यूटेड वेअर सब्जेक्ट मॅटर सिच्युएटेड. आता सेक्शन 16, 17 and 18 डील्स विथ द मुव्हेबल प्रॉपर्टी, ठीक आहे. सेक्शन 16 काय सांगतं की सब्जेक्ट टू द पिक्युनियरी लिमिट ऑफ कोर्ट, ठीक आहे. तर प्रत्येक कोर्टाला पिक्युनियरी लिमिट पण असते. समजा जर CJSD आहे, CJJD आहे ज्युनियर डिव्हिजन, तर 5 लाखापर्यंत मॅटर हे करू शकतो. 5 लाखाचे जे वरचे मॅटर असतील ते डायरेक्ट जातील सिनियर डिव्हिजनकडे, ठीक आहे. तर सब्जेक्ट टू द पिक्युनियरी ज्युरिडिक्शन ऑफ कोर्ट. एखादी रिकव्हरी ऑफ इमुवेबल प्रॉपर्टीचं मॅटर असेल ते, नंतर पार्टिशन ऑर इमुवेबल प्रॉपर्टी किंवा फोरक्लोजर, सेल, रिडम्पशन. आता रिडम्पशन आणि फोरक्लोजर हे तुमच्या मॉर्गेजमध्ये तुम्ही बघितले असतील, किंवा चार्ज अपॉन इमुवेबल प्रॉपर्टी और डिक्लेरेशन ऑफ एनी राइट, इंटरेस्ट इन इमुवेबल प्रॉपर्टी और कंपन्सेशन फॉर रॉन्ग टू इमुवेबल प्रॉपर्टी, ठीक आहे. तर अशा केसमध्ये तर ते सूट कुठं इन्स्टिट्यूट झालं पाहिजे तुमचं, की वेअर द सब्जेक्ट मॅटर इज सिच्युएटेड, बरोबर. आता तुमचं सब्जेक्ट मॅटर रिकव्हरी ऑफ प्रॉपर्टीचं तुमचा काय की सूट आहे, रिकव्हरी ऑफ इमुवेबल प्रॉपर्टीचं सूट. प्रॉपर्टी आहे तुमची मुंबईला, तुम्ही सूट दाखल करताय पुण्याला, चालणार आहे का, नाही चालणार. कारण द वेअर द इमुवेबल प्रॉपर्टी इज सिच्युएटेड, तर त्याच ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, तर ते सूट दाखल करावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 17 प्रोव्हाइड अबाउट द सूट फॉर इमुवेबल प्रॉपर्टी सिच्युएटेड विद इन द डिफरंट कोर्ट्स, ठीक आहे. आता जर समजा एखादी प्रॉपर्टी आहे आणि ती डिफरंट कोर्ट्समध्ये सिच्युएट करत असेल, समजा एकडे एकडे 3 प्रॉपर्टी होतात, प्रॉपर्टी 1, प्रॉपर्टी 2, प्रॉपर्टी 3. प्रॉपर्टी 1 होती मुंबईला, प्रॉपर्टी 2 होती याला पुण्याला, प्रॉपर्टी 3 होती नाशिकला. त्यांनी तिघी प्रॉपर्टी एकाच कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांनी विकून टाकल्या समोरच्या व्यक्तीला, बरोबर, किंवा मॉर्गेज केल्या. तिघी प्रॉपर्टी एकाच वेळेस मॉर्गेज केल्या. तर अशा वेळेस रिडम्पशन किंवा फोरक्लोजरचे जे सूट असेल ते तिघींपैकी एका ठिकाणी दाखल करता येईल, ठीक आहे. तर
त्या मुंबई नागपूर मुंबई नाशिक आणि पुणे या तिघांपैकी एका प्लेसला ते सूट इन्स्टिट्यूट करता येईल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं जर प्रॉपर्टी जर ऑर्डर याला असेल तर कुठेही होतो. त्याच्यानंतर समजा एखादी मुव्हेबल प्रॉपर्टी असेल, सूट फॉर कंपन्सेशन ऑफ रॉंग टू अ पर्सन और मुव्हेबल प्रॉपर्टी. आता कंपन्सेशन काय की समजा त्याने एखाद्या मुव्हेबल प्रॉपर्टीला काही रॉंग कमिट केलं असेल मुव्हेबल प्रॉपर्टी सोबत, तर अशा वेळेस किंवा त्या पर्सन बरोबर रॉंग कमिट केलं असेल. फॉर समजा की त्याने काय केलं, एक ए व्यक्ती होता, त्याचं त्याने डिफेमेशन केलं. आता डिफेमेशन काय त्याने रिटर्न फॉर्ममध्ये केलं. आता पेपर पब्लिश झाला याला कशाला, मुंबईला, आणि प्लेंटिफ राहतो दिल्लीला आणि डिफेंडंट राहतो पुण्याला. तर अशा वेळेस मग तो कुठे सूट इन्स्टिट्यूट करू शकतो. तर एक झालं वेअर द कॉज ऑफ ॲक्शन इज ॲरोज. आता कॉज ऑफ ॲक्शन कुठे ॲरोज झाली तर ती झाली मुंबईला झाली. अँड वेअर डिफेंडंट इज डिसाईड, डिफेंडंट कुठे राहतो, पुण्याला राहतो. मग एकदा पुण्याला किंवा मुंबईला. तर अशा ठिकाणी त्याला काय करता येईल, सूट इन्स्टिट्यूट करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 21 प्रोव्हाइड अबाउट द ऑब्जेक्शन टू ज्युरिडिक्शन. आता समजा जर एखाद्या व्यक्तीला याच्याबद्दल ज्युरिडिक्शन बद्दल ऑब्जेक्शन असतील तर त्याने फर्स्ट इन्स्टंटलाच ते ऑब्जेक्शन घ्यायचे. बरोबर, म्हणजे सूट चालू झालं आहे त्याच्या याच्यालाच. जर त्याने ऑब्जेक्शन नंतर घेतले तर ते काय नसतात, ॲडमिसेबल नसतात. बरोबर, कारण ती प्रोसेस तेवढी झालेली असते आणि कोर्टाचा वेळ महत्त्वाचा असतो, त्याच्यामुळे ते प्रिझम्पशन टाकलेलं आहे. बरोबर. आणि सेक्शन 21A मध्ये आहे की इफ यू कॅनॉट इन्स्टिट्यूट अ सेकंड सूट फॉर द पर्पज ऑफ null and void the prior suit on the basis of the court pronounce the judgment which not possess the jurisdiction on that particular matter. समजा जर एखाद्या कोर्टाला एखाद्या मॅटरवर पर्टिक्युलर मॅटरवर ज्युरिडिक्शन नसेल आणि तरी पण त्यांनी काय केलं असेल, प्रोनाऊन्स करून टाकलं असेल मॅटर, तर अशा वेळेस तुम्ही सबसिक्वेंट सूट दाखल नाही करू शकत. की जे सूट हे झालं प्रोनाऊन्स केलं गेलेलं आहे किंवा डिक्लेअर झालेलं आहे तर ते ऑन द बेसिस ऑफ रॉंग ज्युरिडिक्शनवर आहे म्हणून असं. ठीक आहे. तर आज आपण हे करू थांबू. जर तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता पर्सनली मेसेज करून. नेक्स्ट चॅप्टरला आपण रेस ज्युडिकाटा, रेस सबज्युडाइस आणि रिप्रेझेंटेटिव्ह सूट याच्याबद्दल बघणार आहोत. ठीक आहे. जर काही प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये तर तुम्ही मला पर्सनली टेक्स्ट करू शकता. ठीक आहे.